शेतकरी मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण हे कॉटनचं खोड पाहू। हा कॉटनचा जोमदार खोड आहे आणि खालून याच्या ब्रँचिंग लागले हे पाहू शकता। आणि इंटरल्यूड जे गॅप आहे हे पहा तुम्ही, खूप कमी आहे। म्हणजे इतर आपण कॉटनचं क्षेत्र पाहतो तर त्याच्यात काय असते, दूर दूर फांद्या दूर दूर असते। हे बोंड वगैरे पहा। तर याच्यात सगळ्यात पहिले फर्स्ट म्हणजे मी ब्रँचिंग दाखवतो शेतकरी मित्रांनो, किती ब्रँचिंग लागले आहे। हे ब्रँच तोडू नाही शकत, कारण की तोडणं बरोबर नाही आहे। जबरदस्त ब्रँचिंग अशी आहे, एकाच झाडाला आहे। हे पाते सुद्धा, पात्यांची संख्या वाढली आहे। तर पाते किती आहे हे पाहूया, पाते मोजूया शेतकरी मित्रांनो। हे बोंड आहे, पात्यांचे बोंडात रूपांतर झाले आहे। एक, हे दुसरं, त्याच्यानंतर हे तीन, हे तिसरं, हे चौथं आलं, चार, आणि एकच आहे हे पाच, हे सहा, आणि हे सातवं। 7 बोंड आहे शेतकरी मित्रांनो। खूपच छान अशी सिरीज लागलेली आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे ॲग्रीसखा सुमीर आणि माझ्या ॲग्रीसखा या यूट्यूब चॅनलवर मी आपण सर्वांचे स्वागत करतो। माझ्या मागे कॉटन पाहत आहे शेतकरी मित्रांनो, माझ्या डोक्याच्या सुद्धा वरत गेलेली आहे, आपण पाहू शकता। आणि एक सारखी आहे ही 6 फूटची तर असेलच शेतकरी मित्रांनो ही कॉटन। आणि त्याच्यानंतर कॉटन ही वाढ तर झालेली आहे भरपूर, आणि फुटवे आणि ब्रँचिंग सुद्धा आहे। तर एक कशामुळे झालेला आहे, काय नियोजन केलेलं आहे, भरपूर ब्रँचिंगसाठी काय दिलेलं आहे, म्हणजे आज मी याकरिता सांगत आहे की पुढच्या वेळेस जर तुम्ही नियोजन कराल, किंवा आज 60, 65, 70 दिवसाची जे कॉटन झालेली आहे, आपल्याला ही भरपूर पात्यांची आवश्यकता आहे। तर आपल्याला नियोजन काय करायचं आहे, तर त्याच्याबद्दलच व्हिडिओ आहे। व्हिडिओ नक्की पहा शेतकरी मित्रांनो। आणि खताचं नियोजन याच्यात काय केलेलं आहे, तेही सिंपल, म्हणजे साधंच खत आहे, जास्त भरभरून नाही दिलेलं आहे, खर्चिक नाही केलेलं आहे। तर कशा प्रकारे केलेलं आहे हे मी आज सांगणार आहे। तर सुरुवातीला 45 ते 50 दिवसाची जेव्हा कॉटन होती, तेव्हा आपण काय घेतलं होतं शेतकरी मित्रांनो, एक स्प्रेइंग घेतली होती याच्यावर। हे स्प्रेइंग सांगतो भरपूर फुटवे, ब्रँचिंग वगैरे होण्यासाठी आणि पाते वगैरे लागण्यासाठी आपण एक फवारणी घेतली होती, ती म्हणजे रॉयल फर्टिलायझर अँड केमिकल्सच्या सुपर सेटरची। तर त्याचा रिझल्ट पहा शेतकरी मित्रांनो, खूप छान भेटला आपल्याला। आणि त्याचा डोस जो होता म्हणजे अर्धा ml होता। ज्याप्रमाणे समजून घ्या, जर 15 लिटरचा पंप आहे तर आपण 7 ml दिलं होतं, आणि 20 लिटरच्या पंपाला 10 ml प्रमाणे दिलं होतं। 65 ते 70 दिवसाची जेव्हा झाली होती, 20 दिवसानंतर आपण केली होती फवारणी, तेव्हा एक लिटरला 1 ml प्रमाणे ही फवारणी केली होती सुपर सेटरची। सुपर सेटरचा रिझल्ट एवढा एक्सलंट मिळाला आहे शेतकरी मित्रांनो, की भरपूर पाते आपल्याला दिसत आहे। आणि एक फायदा खूप झालेला आहे, याच्या ब्रँचिंग खूप आलेलं आहे, हे पाहू शकता। भरपूर ब्रँचिंग आहे शेतकरी मित्रांनो आतमध्ये। हे पहा, एकाच मुख्य खोडाला किती साऱ्या ब्रँचिंग आहे। आणि हे खाली ब्रँच आहे, हे पाहूया। 1, 2, 3, हे 4, हे 5, 6, 7, हे 8, हे 9, आणि हे 10 बोंड, आणि खालपासून याला ब्रँचिंग आहे। तर आणि खोड सुद्धा खूप मजबूत आहे। तर सुपर सेटरचा आपण 60 ते 70 दिवसाच्या वेळेवर जेव्हा कॉटन झाली होती, सुपर सेटरचा आपण डोस दिला होता 1 ml प्रमाणे। तर आता याचा रिझल्ट खूप छान मिळालेला आहे। भरपूर पाते आणि भरपूर बोंड, आणि गळ काहीच नाही शेतकरी मित्रांनो। मी तुम्हाला दाखवतो, खाली ही गळ पाहून घ्या, गळ नाही आहे याची। वास्तविक पाहता ढगाळ वातावरण खूप सुरू आहे। आजची 12 तारीख आहे, आणि पुष्कळच्या शेतात ढगाळ वातावरणामुळे किंवा सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे गळ खूप होत आहे। पिवळे होऊन पाते पिवळे होऊन गळत आहे, पण इथे गळ नाही आहे। तुम्ही शेतकरी मित्रांनो एकदा नक्की वापरून पहा। जर तुमची कॉटन 65 ते 70 दिवसाची असेल, तर तुम्ही सुद्धा 1 लिटरला 1 ml याप्रमाणे रॉयल फर्टिलायझर अँड केमिकल्सचं सुपर सेटर नक्की वापरून पहा। याचा रिझल्ट एकदम छान आहे, एक्सलंट आहे। आता शेतकरी मित्रांनो, भरपूर पाती लागण्यासाठी आणि ब्रँचिंग वगैरे लागण्यासाठी मी सुपर सेटरची तर फवारणी सांगितली, त्यासोबत मी कोकडा वगैरे जे आहे रस शोषण करणाऱ्या किडींसाठी आपण काय नियोजन केलं। तर शेतकरी मित्रांनो, इथे मी लान्सर गोल्ड घेतलं होतं 2 ग्रॅम प्रति लिटरला। तर लान्सर गोल्ड तुम्ही सुद्धा घ्या। त्याच्यानंतर पोलीस घ्या शेतकरी मित्रांनो, पोलीस सुद्धा घेऊ शकता। किंवा जर कोकडा भरपूर आलेला आहे किंवा भयंकर कोकडा आलेला आहे शेतकरी मित्रांनो, तर तुम्ही हर्क्युलस घेऊ शकता। त्याच्यात डायफेन्थ्युरॉन 40% आहे, तेही घेऊ शकता। याप्रमाणे तुम्ही फवारणी घ्या। फंगीसाइड काय घ्यायचं, तर फंगीसाइड साधा घ्या,
कारण की पानांचा कलर पाहून तुम्ही फंगीसाईड निवडा. खूपच पिवळी वगैरे झालेली आहे, खराब झालेली आहे, अवतार घ्या शेतकरी मित्रांनो, किंवा ताकद घ्या. कॅप्टन प्लस हेक्झाकोनाझोल ताकद खूप छान आहे, टाटाचं ते घेऊ शकता फंगीसाईडमध्ये. आणि सध्या माझ्या मागे जे कॉटन पाहतात एकदम हिरवे पानं आहे, तर इथे मी फंगीसाईडमध्ये साधच घेतलं होतं. मी इथे साफ घेतलं होतं. आजही कॉटन हिरवीच आहे, खूप छान आहे. पाण्याचा निचरा वगैरे झालेला आहे, त्याच्यामुळे पानं वगैरे पिवळी पडलेली नाही आहे. तर मी या प्रकारे नियोजन केलं होतं शेतकरी मित्रांनो. या प्रकारे तुम्ही सुद्धा नियोजन करा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तोपर्यंत जय जवान जय किसान.